नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकिंग न्यूजनं आपण बुलेटिनची सुरुवात करूया. मुंडे भगिनींविरोधात भाजपचा डाव असल्याचा अतिशय गंभीर आरोप सामनाच्या अग्रलेखामधून करण्यात आलेला आहे. पंकजा मुंडे यांना धडा शिकवण्यासाठी भागवत कराड यांना स्थान दिलं गेल्याची शंका सामनाच्या अग्रलेखामधून व्यक्त करण्यात आलेली आहे. वंजारी समाजात फूट पाडण्याचा डाव असल्याचंही सामनाच्या अग्रलेखामधून आता नमूद करण्यात आलेलं आहे. पंकजा मुंडेंचं राजकारण संपवण्याचा डाव असल्याचा सवाल सामनामधून उपस्थित केला गेलेला आहे. आत्ताची अतिशय महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतो आहोत. सामनाच्या अग्रलेखामध्ये आज याबद्दलच्या अनेक मुद्द्यांना नमूद करण्यात आलेला आहे. मुंडे भगिनींविरोधात हा एक मोठा डाव भाजपनं आखल्याचं सामनाच्या अग्रलेखामध्ये म्हटलं गेलेलं आहे. अनेक सवाल उपस्थित करण्यात आलेले आहेत. पंकजा मुंडे यांना धडा शिकवण्यासाठी डॉक्टर भागवत कराड यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं गेलं का, अशी शंका देखील उपस्थित करण्यात आलेली आहे. सोबतच वंजारी समाजात फूट पाडण्याचा डाव असल्याचाही आरोप करण्यात आलेला आहे. सामनामध्ये नेमकं काय म्हटलं गेलंय आपण स्क्रीनवर पाहतो आहोत. सध्या भागवत कराड हे राज्यमंत्री झाले. पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे. कराड हे गोपीनाथ मुंडेंच्या सावलीत वाढले, पण प्रीतम मुंडे यांचा विचार न करता कराड यांना मंत्री केले गेले. वंजारी समाजात फूट पाडण्यासाठी आणि पंकजा मुंडे यांना धडा शिकवण्यासाठीच हे केले काय, अशी शंका घ्यायला जागा आहे. अशी शंका सामनाच्या अग्रलेखामधून व्यक्त करण्यात आलेली आहे. आणि याच संदर्भातलं विश्लेषण करण्यासाठी आपल्या सोबत राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सर सध्या आहेत फोनलाईनवरनं. देशमुख सर, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. अनेक महत्त्वाचे मुद्दे सामनाच्या अग्रलेखामधून मांडले गेलेले आहेत. खास करून मुंडे भगिनींचं राजकारण संपवण्याचा हा डाव असल्याची एक शंका देखील उपस्थित करण्यात आलेली आहे. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. विशेष म्हणजे आता शिवसेना हे भारतीय जनता पक्ष विरोधात असल्यामुळे दोन्ही पक्ष त्यांच्याकडून याचा समाचार घेणं अपेक्षितच आहे. आणि सामना हे मुखपत्रच आहे शिवसेनेचं. त्यामुळं भारतीय जनता पक्षाची उनी बाजू ही अधिक प्रभावीपणे मांडणे हे सामनाचं म्हणजे पहिलं कर्तव्य ठरतं. त्यानुसार त्यांनी बरोबर त्या मर्मावर बोट ठेवलेलं आहे. आणि हे उघड आहे की असं नाव आलं होतं प्रीतम मुंडे बहुतेक दिल्लीला जाणार आणि त्यांचा समावेश होणार. तेवढ्यात बातमी आली की भागवत कराड यांची निवड झाली आहे. याला साधार म्हणजे आहे हे, कारण काय झालं की अलीकडच्या काळात आपण पाहतोय की विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की रमेश कराड यांची निवड झाली. रमेश कराड विधान परिषदेवर गेल्यामुळे पंकजा मुंडे यांची संधी हुकली. नंतर आता प्रीतम मुंडे मंत्री होणार म्हणता म्हणता भागवत कराडांचा नंबर लागला. विशेष म्हणजे रमेश कराड आणि भागवत कराड हे दोघेही त्याच समाजाचे आहेत, ज्या समाजातून म्हणजे गोपीनाथ मुंडे यांचे एकेकाळचे ते अनुयायी आहेत, कार्यकर्ते होते. वंजारी समाजामधले ते दोघंही आहेत. आणि ही चर्चा आहे की मुंडे घराण्याचं वर्चस्व हे वाढतंय मागच्या काळात असं दिसत असतानाच भारतीय जनता पक्षाने काहीतरी वेगळा प्रयोग करायचा ठरवलेला दिसतोय की आम्हाला आता नवीन नेतृत्व उभं करायचंय. त्यानुसार त्यांनी ही पावलं टाकलेली आहेत. आता नवीन नेतृत्व उभं करायचं म्हटलं की कुणाला तरी बाजूला बसवावंच लागतं. म्हणून त्यातून हे सगळं आता सुरू झालंय. आणि बरोबर या संधीचा फायदा शिवसेनेने घेतलाय आणि सामनामधून ही टीका त्यांनी केली आहे की मुंडे भगिनींना संपवण्याचा हा प्रयत्न आहे म्हणून. अगदी ते म्हणजे सर बोला. नाही म्हणजे त्यातनं आणि ही संधी कुठलाही राजकीय पक्ष दुसऱ्या पक्षाची उणी बाजू समजून घेऊन करतच असतो. आणि शिवसेना ही बरोबर लक्ष ठेवून आहे असं वाटतं. पण देशमुख सर, राजकीय जर परिस्थिती आपण सध्याची पाहिली तर एक प्रकारचे जे सवाल उपस्थित करण्यात आलेले आहेत ते सवाल कदाचित भाजपला अडचणीचे ठरू शकतात असंच दिसतंय. आणि आपण जसं म्हणालात की शिवसेना याबद्दलची एकही संधी सोडणार नाही सध्याची स्थिती पाहता, पण भाजपकडनं याबद्दल कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण उघडपणे द्यायला अजूनपर्यंत तरी कोणी समोर आलेलं दिसलं नाही. प्रीतम मुंडेंना मंत्रिपद नाकारण्यामागचं कारण देखील सांगितलं गेलं नाही. कदाचित अनेकांना अशी अपेक्षा देखील होती. आणि आपण जसं म्हणालात की प्रीतम मुंडेंना कदाचित मंत्रिपद दिलं जाईल असं सातत्यानं बोललं गेलं, तशी चर्चा सुरू होती, मात्र तसं होताना दिसलं नाही. या सगळ्या घडामोडींकडे भाजपकडनं स्पष्टीकरण येणं गरजेचं आहे असं वाटतं? येणं गरजेचं आहे, परंतु काल माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की तुम्ही त्यांना बदनाम करताय.
आता त्यांनी म्हटलंय तसं, पण स्वतः मुंडे भगिनींनी असं म्हटलेलं नाहीये. स्वतः त्या बोलत नाहीये त्या मुद्द्यावर. त्यांनी बोलणं आवश्यक होतं की पक्षाचा निर्णय आम्हाला मान्य आहे, अगर अमान्य आहे. पण त्यांनी मौन धारण केलंय. कदाचित हे मौन पुढच्या काही घडामोडींबद्दलचं सूचक मौन असेल त्यांचं, कारण त्याही काही गप्प बसणार नाहीत. कारण मुंडेंना मानणारा एक मोठा वर्ग बरोबर भारतीय जनता पक्षात आहे, शिवाय बाहेर आहे. नजीकच्या काळात काय घडामोडी घडतात याकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे. देशमुख सर, आपलं काय आकलन आहे, आपला काय नेमका अंदाज आहे, काय घडू शकतं असं वाटतं? मागे आपण पाहिलं विधानसभा निवडणुकांच्या आधी की भगवानगडावर एक मोठा मेळावा झाला होता. त्यावेळेला स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तिथे आले होते आणि असं म्हटलं जात होतं की त्यावेळी सुद्धा पंकजा मुंडे नाराज होत्या. पण त्यांनी तिथे हजेरी लावून एक असा संदेश दिला होता की भारतीय जनता पक्ष काही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आणि पण पुढच्या काळातल्या घडामोडी जर पाहिल्या, स्वतः पंकजा मुंडे यांनी थेट आरोप नाही केला, परंतु त्यांची एक प्रतिक्रिया खूप बोलकी होती की माझ्या विरोधकांना बळ देण्याचं काम झालं. त्या थेट असं म्हणाल्या नव्हत्या की मला कमकुवत करण्याचा प्रयत्न झाला. तर आणि परळीमध्ये त्यांचा झालेला पराभव हा मोठा धक्कादायक पराभव होता आणि ते बदलत्या राजकारणाची ती नांदी होती. म्हणजे दोन्हीकडनं विचारमंथन व्हायला पाहिजे. भारतीय जनता पक्ष काय कुठल्या दृष्टिकोनातून विचार करतोय की त्यांना नवीन नेतृत्व उभं करायचं आहे मराठवाड्यामध्ये विशेषतः. आणि वंजारी समाज खूप मोठा आहे. मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात तो समाज आहे. शिवाय नगरमध्ये आहे, नाशिकमध्ये आहे. आणि मुंडे हे त्या समाजाचे एकमुखी नेते होते, परंतु ते नेतृत्व मुलींकडे शिफ्ट होत आहे. एकमुखी नेतृत्व असं काही दिसत नाहीये. त्यात आता वेगळा प्रयत्न भाजपने सुरू केलाय की आम्हाला नवीन नेतृत्व उभं करायचं आहे. हा प्रयत्न. आणि आता या घडामोडीकडे लक्ष ठेवून विरोधी पक्ष याचा पुरेपूर फायदा घेणार. विरोधी म्हणजे भाजपच्या विरोधात असलेला पक्ष, म्हणजे सत्ताधारी पक्ष आताचा, हा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करणार. आणि आपण पाहतोय की बीड जिल्ह्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसनी कायम बारकाईने लक्ष दिलेलं आहे. त्या जिल्ह्यातनं आतापर्यंत जेवढे विधान परिषदेवर लोक घेतले गेले, जितक्या लोकांना ताकद दिली गेली राष्ट्रवादीकडनं, ती काँग्रेसकडून त्या प्रमाणात 5% 10% नव्हती. म्हणजे इतकं लक्ष आहे. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी बीड जिल्ह्यामध्ये काय समीकरण खेळतात, याच्यावर मुंडे भगिनींचं काय भूमिका असू शकते, हे आगामी काळात खूप रंजक घडामोडी अपेक्षित आहेत. बिलकुल बिलकुल. देशमुख सर, खूप खूप धन्यवाद. आपण याबद्दलची प्रतिक्रिया दिलीत आणि याचं एकंदरीतच विश्लेषण केलं त्याबद्दल. आपल्या सोबत अतुल भातखळकर देखील आहेत फोन लाईनवरनं, भाजपचे आमदार. अतुलजी, आपलं देखील स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. आजच्या सामनाच्या अग्रलेखामधून मुंडे भगिनींचं राजकारण संपवण्याचा डाव असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. अनेक प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया? नाही, पहिला मुद्दा, सामन्याच्या अग्ररेखाला एवढी किंमत द्यायचं काही कारण नाहीये. क्रमांक 1. क्रमांक 2, संजय राऊतांची आणि शिवसेनेची पद्धतच अशी आहे की स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून. त्याच्यामुळे त्यांना म्हणावं की तुम्ही भारतीय जनता पार्टीची आणि गोपीनाथ मुंडेंची आणि मुंडे घराण्याची चिंता करायचं कारण नाही. स्वतः पंकजा मुंडे 5 वर्ष मंत्री होत्या, त्याच्यानंतर आज त्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यांची धाकटी बहीण गेल्या 2 टर्मपासून खासदार आहेत. आणि त्याच्यामुळे फार आमच्याविषयी बोलण्याची आवश्यकता नाहीये. स्वतःच्या पक्षात काय चाललंय ते बघा. 2 गट मारामाऱ्या करतायत, लोक पक्ष सोडतायत, त्याच्यावर जरा अधिक लक्ष द्या. अतुलजी, पण एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं आपल्याला विचारायचा होता. एकीकडे या सगळ्या मुद्द्यावर म्हणजे डॉक्टर प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी जोरदार चर्चा सुरू होती, पण तसं झालं नाही. त्यामुळं कदाचित नाराजी असेल की काय अशी देखील चर्चा होती. मात्र देवेंद्र फडणवीसांनी त्याबद्दलचं उत्तर दिल्यानंतर म्हणजे ते म्हणाले की बदनाम करण्याचा हा सगळा प्रयत्न सुरू आहे. या सगळ्या घडामोडी पाहता कुठेतरी यावर भाजपकडनं स्पष्टीकरण खरं तर येणं अपेक्षित आहे असं वाटतं. भाजपनं स्पष्टीकरण दिलं पाहिजे असं वाटतं. नाही, मला वाटतं महाराष्ट्रात देवेंद्रजींनी स्पष्टीकरण दिल्यानंतर अजून कोण देणार आहे? ते आमचे नेते आहेत आणि त्याच्यामुळे मुळामध्ये कोणी नाराज नाहीये. पहिला मुद्दा. आता तुम्ही 100 नावं छापली, हे मंत्री होणार, ते मंत्री होणार, यांना वगळणार, त्यांना वगळणार. आणि नरेंद्र मोदीजींच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी सर्वंकष विचार करून तो निर्णय घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यावर काही प्रतिक्रियावर द्यायची पक्षामध्ये पद्धत नसते. आणि त्याच्यामुळे पक्ष आमचा एका वेगळ्या पद्धतीने चालत असतो, त्या पद्धतीने पक्ष चालतो. अतुलजी, येत्या काळामध्ये पंकजा मुंडे कदाचित काही वेगळा निर्णय घेऊ शकतात की काय अशी देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या सगळ्याबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं? या एकंदरीतच सगळ्या चर्चाच आहेत, अफवाच आहेत असं वाटतं की आपलं नेमकं या संदर्भातलं राजकीय? मला असं वाटतंय की
स्वतः पंकजा मुंडे आणि मुंडे घराण्याची बदनामी करण्याचा हा डाव आहे. पंकजा मुंडे, त्यांच्या बहीण प्रीतम मुंडे हे सर्व वर्षानुवर्ष या पक्षात त्यांचा DNA बीजेपीचा आहे. पण त्यांनी स्वतः या संदर्भात काही बोललेलं नसताना अशा प्रकारची अफवा पसरून त्यांची बदनामी करण्याचं काम चालू आहे. जर का कोणी अशी बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला भारतीय जनता पार्टी सडेतोड उत्तर देईल, एवढंच मी सांगू इच्छितो. बिलकुल. अतुलजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा सुरू आहे, परंतु त्या नाराज नसल्याचं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. मुंडे भगिनींना उगाचच बदनाम करू नका, त्या नाराज नाहीत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. असं तुम्हाला कोणी सांगितलं त्या नाराज आहेत? कृपा करून कारण नसताना त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका. भारतीय जनता पक्षामध्ये माननीय आमचे सर्वोच्च नेते निर्णय करत असतात. ते निर्णय करताना योग्य वेळी सगळे निर्णय होतात. त्यामुळे अकारण कुठली नाराजी नसताना त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न आपण करू नका. यानंतरची एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. भोसरी भूखंडा पाठोपाठ आता भोसले जमीन प्रकरण एकनाथ खडसे यांना महागात पडणार की काय अशी जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. कारण ईडी कडून पुण्यातल्या 2 महसूल अधिकाऱ्यांना बोलावलं गेल्याची माहिती समोर येते. चौकशीला खडसेंनी भोसलेंच्या जमिनी संदर्भात काढलेल्या ऑर्डरची ईडीनं माहिती मागवल्याची सुद्धा आता एकंदरीतच बाब समोर येताना दिसतेय. महसूल मंत्री असताना एकनाथ खडसेंनी ही ऑर्डर काढलेली होती. अविनाश भोसले यांच्या पाठोपाठ आता एकनाथ खडसे सुद्धा या मुद्द्यावरून ईडीच्या रडारवर असल्याचं समजतंय. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणी येत्या काळात आणखी वाढू शकतात की काय असं सध्या बोललं जातंय. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. चंद्रकांत, भोसरी भूखंड प्रकरणानंतर आता या मुद्द्याच्या संदर्भात सुद्धा एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढू शकतात की काय अशी जोरदार शक्यता सध्या व्यक्त होतीये. काय नेमक्या त्याबद्दलच्या घडामोडी घडतायत? अजिंक्य, आपल्याला माहिती आहे भोसरी प्रकरणात ऑलरेडी कालच ईडीनं एकनाथ खडसे यांची चौकशी केली कसून तब्बल 13 तास. त्याच वेळी पुण्यातले 2 प्रमुख अधिकारी महसूल विभागाचे त्यांना ईडीने बोलून घेतलं होतं ज्यावेळेस खडसेंची चौकशी सुरू होती त्यावेळेस. आणि त्या ठिकाणी त्या चौकशीमध्ये आपल्याला खास सूत्रांची माहिती, त्या चौकशी दरम्यान ईडीनं एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना आपल्याला माहिती युतीच्या काळात फडणवीसांच्या काळात एकनाथ खडसेंकडे किमान 10 खाती होती, ते महसूल मंत्री होते. त्या काळात त्यांनी अविनाश भोसले बिल्डर, आपल्याला माहिती बांधकाम व्यावसायिक होल अँड सोल सर्व पक्षीय संबंध असलेला हा बिल्डर आहे. म्हणजे सगळ्या क्षेत्रात ते सगळ्याच पक्षात या बिल्डरचे संबंध आहेत. त्याच्या अनेक जमिनीचे प्रकरण आहेत. त्या एका जमिनीमध्ये त्या बिल्डर अविनाश भोसलेच्या फेवरमध्ये खडसेंनी ऑर्डर केल्याची चर्चा आहे. आणि त्याच ऑर्डरची काल चौकशी केली ईडीनं. याचाच अर्थ खडसेंच्या अडचणीत आणखीन वाढवणार. म्हणजे समजा भोसरी भूखंड प्रकरणात खडसे सुटले तर आणखीन एक नवीन प्रकरण तयार ठेवलं ईडीनं त्यांना ट्रॅप करण्यासाठी. हाच त्याचा दुसरा अर्थ होतो. आणि हे तर काहीच नाही. ईडीनं म्हणजे जसं स्पष्ट झालं की राज्यात सरकार बदलत नाही, ते पॉलिटिकल अँगल तो वेगळा असू शकतो. पण ईडीनं गेल्या महिन्याभरापासून जे पीसीएमसी असेल, पीएमसी असेल, पीएमआयडी असेल आणि सहकार खातं हे जे राज्य शासनाची खाती आहेत त्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना 1 बाय 1 बोलून घेतात. आणि जे संशयास्पद प्रकरणं आहेत म्हणजे घोटाळे ज्याला आपण म्हणतो त्या सगळ्या कागदपत्रांची ईडीकडनं छाननी केली जाते, त्यांच्याकडनं मागून घेतलं जातं, डॉक्युमेंटेशन केलं जातं. आणि त्यातनं मग आणखीन कोण कोण ईडीच्या रडारवर आहे. म्हणजे खडसे तर आहेत, अविनाश भोसलेची ऑलरेडी प्रॉपर्टी सील केलेली आहे. त्यानंतर खडसे आता भोसरी भूखंड आणि नवीन हे भोसलेचं प्रकरण हे तर यांच्या पाठोपाठ आणखीन कोण कोण ईडीच्या रडारवर येऊ शकतं हे पाहणं मोठं औत्सुक्याचं ठरणार आहे. थोडक्यात ईडी आता महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या नेत्यांमागे हात धुवून लागले असंच त्याचा स्पष्ट अर्थ होतो. चंद्रकांत, आणखीन एक मुद्दा आपण मगाशी माहिती सांगताना असं म्हणालात की पुण्यातल्या 2 महसूल विभागाच्या मोठ्या अधिकाऱ्यांना बोलावलं गेलेलं होतं. त्यांच्या चौकशीमधनं कोणकोणत्या बाबी समोर आलेल्या आहेत याबद्दलची काही माहिती सूत्रांकडनं मिळालेली आहे का? या चौकशीचं स्वरूप नेमकं कसं होतं याबद्दलची काही माहिती समजू शकली आहे का?
हे बघ, याच्यामध्ये स्पष्ट आहे त्यावेळेस जो ऑर्डर काढली खडसेंनी, ती जी ऑर्डर आहे ती त्या संदर्भात समजा काही लूप्स होल ठेवले होते का, की ते अविनाश भोसलेच्या फेवरमध्ये ती ऑर्डर होती का? कारण आपल्याला माहिती आहे महसूल मंत्री अनेक जे दिवाणी दावे असतात, जमिनीच्या वादाचे तंटे, हे महसूल मंत्र्यांना ते अपिली अधिकारी असतात त्या प्रकरणांमध्ये. हे बरेच दिवस विशेष अधिकार असतो त्या महसूल मंत्र्यांमध्ये, कुठल्याही मंत्र्याला तो विशेष अधिकार असतो, ते ऑर्डर काढू शकतात. म्हणजे पॅरलल न्यायालयच असतं एक प्रकारे. या सगळ्या प्रकरणामध्ये ती ऑर्डर अविनाश भोसलेच्या फेवरमध्ये काढली गेली असा एक आरोप होतोय. मग त्याची सगळे डॉक्युमेंट्स मागून घेतली अधिकाऱ्यांनी. आता त्या प्रकरणाशी आताच्या सध्याच्या अधिकाऱ्यांचा काही संबंध नाहीये. त्यावेळेस ती ऑर्डर काढली गेलेली आहे, आता नाही काढली गेलेली. पण त्याच्या वेळेस त्या ऑर्डरमध्ये काही लूप्स ठेवलेत का, काही सापडतंय का, याची निश्चित चौकशी होईल ईडीकडनं. आणि जर त्यात काही सापडलं तर खडसे पुन्हा एकदा अडचणीत येणार, हे अगदी क्रिस्टल क्लिअर आहे. बरं चंद्रकांत, मात्र एकनाथ खडसे सातत्यानं असं म्हणतायत की हे सगळे जे चौकशीचे एक एक प्रकरणं बाहेर काढली जात आहेत, भोसरी भूखंड प्रकरण देखील, त्याबद्दल देखील खडसे बोलले होते की राजकीय हेतूनं हे सगळं केलं जात आहे. आपण चौकशीला सहकार्य करायला तयार आहोत, मात्र आणखी किती चौकशा करणार, कारण आपला त्यात काही सहभागच नाही, असं सातत्यानं ते म्हणताना दिसत आहेत. आता हे आणखी एक प्रकरण जर समोर आलं आणि ज्या पद्धतीनं सगळ्या घडामोडी घडतायत ते जर आपण पाहिलं तर कदाचित खडसेंच्या अडचणी वाढू देखील शकतात असं बोललं जाते, तशी शक्यता आहे. या सगळ्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राजकारण रंगू शकतं असं वाटतं? निश्चितच, कारण आपल्याला माहिती आहे खडसेंच्या जावयाला ऑलरेडी ईडीनं अटक केलेली आहे बरोबर भोसरी भूखंड प्रकरणात. त्यानंतर खडसेंची काल रात्री चौकशी झाली. आपण रात्री पाहिलं असेल, खडसे कॅमेऱ्यासमोर आले नाहीत, त्यांचे वकील बोलले. याच्यातनं स्पष्ट काय ते अगदी क्लिअर होतंय की ईडीने थोडक्यात व्यवस्थित ट्रॅप लावलेले आता खडसेंवरती. याच्यातनं सुटले तर याच्यातनं पकडायचं, असे अनेक प्रकरण. मग समजा एखादी एजन्सी जर मागं लागली एखाद्या नेत्याच्या किंवा एखाद्याच्या, तर ते कुठनंही काही तार शोधून पकडू शकतात. शेवटी आपले कायदेच असे आहेत, कुठं ना कुठं काही ना काही किरकोळ त्रुटी झालेल्या असतात, चुका झालेल्या असतात, नियमबाह्य काम झालेलं असतं. त्यात कुठं ना कुठं मग त्यासाठीच हे सगळं मागचं सगळं प्रकरण उकरून काढलं तर खडसे महसूल मंत्री असताना ज्या ज्या काही संशयास्पद ऑर्डर काढले असतील का, तर त्यांचीही चौकशी होऊ शकते. अविनाश भोसलेचं प्रकरण आपल्याला माहिती किती वादग्रस्त नाव आहे सगळं, आणि त्या संदर्भातच ही चौकशी होते. याचाच अर्थ निश्चितच तिथं काहीतरी काळभेर आहे असा संशय ईडीला आहे. म्हणूनच ईडीने काल तातडीने ह्या 2 अधिकाऱ्यांना बोलून घेतलं, त्यांच्याकडनं सगळी डॉक्युमेंट्स घेतली आणि त्याची आता ईडीकडनं चौकशी होते. आणि त्या संदर्भात जर ईडीला काही आढळलं संशयास्पद तर पुन्हा एकदा खडसेंची या प्रकरणात चौकशी होऊ शकते. बिलकुल चंद्रकांत, धन्यवाद. आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. खडसेंच्या अडचणी कदाचित वाढू शकतात आणि त्याच संदर्भातली ही बातमी आपण आत्ताच बघितली. यानंतरची आणखीन एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. सचिन वाझेची ईडी आता चौकशी करणार असल्याचं समजतंय. कोर्टानं त्या संदर्भातली परवानगी देखील दिल्याचं समजतंय. मुंबई पीएमएलए कोर्टानं ही परवानगी दिलेली आहे. तळोजा जेलमध्ये जाऊन ईडीचं पथक ही चौकशी करणार आहे. अनिल देशमुख यांच्या पीएना 70 लाख रुपये दिलेले होते असा खुलासा सचिन वाझेनं आपल्या जबाबामध्ये केलेला होता. अनिल देशमुख थेट आदेश देत होते अशी देखील माहिती वाझेनं जबाबादरम्यान दिलेली होती. त्यामुळे आता याच संदर्भात वाझेची ईडी चौकशी करणार असल्याचं समोर येत आहे. एनआयए आणि सीबीआय नंतर आता ईडी देखील सचिन वाझेची तळोजा जेलमध्ये जाऊन चौकशी करणार असल्याचं समजतंय. याचबद्दलची अधिक माहिती आपण आता जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी अजित वांढरे आहेत सध्या. अजित, पीएमएलए कोर्टानं आता ही परवानगी दिल्यानंतर ईडी तळोजा जेलमध्ये जाऊन सचिन वाझेची या सगळ्या संदर्भात चौकशी करणार असल्याचं समजतंय. अजित, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, सचिन वाझेने जो जबाब दिला होता, सर्वात आधी सचिन वाझेने त्याचं म्हणणं जे आहे ते 4 पानी पत्रामध्ये लिहून एनआयए न्यायालयाला सबमिट केलं होतं, पण न्यायालयाने ते घेतलं नाही कारण का प्रोटोकॉलचा वापर करण्यात आला नाही असं न्यायालयाचं म्हणणं होतं. आणि प्रोसिजर थ्रू तुम्ही हे सगळं जे प्रकरण आहे ते संबंधित यंत्रणेसमोर मांडावं असं न्यायालयाने स्पष्ट केलं होतं. तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर सीबीआयने देखील सचिन वाझेची चौकशी केली होती, पण या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हेगारी अँगल जो आहे किंवा ज्या पद्धतीने मनसुखची हत्या करण्यात आली किंवा इतर ज्या गोष्टी आहेत, कार्मायकल रोडवरती स्फोटके कशी ठेवण्यात आली यासंबंधी एनआयए आणि सीबीआयने चौकशी केली. पण या प्रकरणामध्ये जेव्हा आर्थिक गैरव्यवहार आणि आर्थिक सगळे अँगल जेव्हा आले त्यावेळी ईडीची या सगळ्या प्रकारामध्ये एंट्री झाली आणि ईडी आता सचिन वाझेचा पहिल्यांदा जाऊन त्या ठिकाणी तळोजा जेलमध्ये जाऊन
जबाब नोंदवणार आहे. याआधी देखील सचिन वाझेने त्याच्या जबाबामध्ये सीबीआयला आणि एनआयला स्पष्ट केलेलं आहे की अनिल देशमुख त्याला थेट आदेश द्यायचे. कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे या दोघांना त्याने टप्प्याटप्प्याने 70 लाख रुपये दिले होते आणि एकूण 4,70,00,000 रुपये देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबरीने सचिन वाझेला परत पोलीस सेवेत घेण्याकरता त्याने किती पैसे दिलेले आहेत, कशा पद्धतीनं पैशांची देवाणघेवाण दिलेली आहे, या बाबतीत त्यांनी अनिल देशमुखचं थेट नाव घेतलेलं आहे. तसंच राज्यातले देशातले एक मोठे नेते त्यांचं नाव घेतलेलं आहे आणि महाविकास आघाडीतील 2 मंत्र्यांची नावं घेतली होती. जर हाच जबाब सचिन वाझेने आता ईडीला पुन्हा दिला तर या 2 मंत्र्यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. ईडी जी आहे ती आजच सचिन वाझेचा जबाब त्या ठिकाणी तळोजा जेलमध्ये जाऊन नोंदवणार आहे आणि तो जबाब जो आहे तो न्यायालयामध्ये येऊन सबमिट करणार आहे. बिलकुल अजित, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक नंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातील कोरोनाचा धोका काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रासह कर्नाटकात कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्याचं म्हणत चिंता व्यक्त केलेली आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असतानाच आता पुन्हा एकदा आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. एकीकडे राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात आलेले असले तरी नागरिकांची गर्दी मात्र काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये आणि त्यामुळेच धोका आणखी वाढण्याचीही शक्यता आहे. त्यातच राज्यामध्ये लसींचा तुटवडा भासू लागल्यानं अनेक ठिकाणी लसीकरणही ठप्प आहे. त्यामुळे तिसरी लाट येऊ नये यासाठी राज्य सरकार आणखी नेमक्या काय उपाययोजना करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान कोरोनाचं दुसऱ्या लाटेतलं संकट पाहता केंद्र सरकारनं आरोग्य क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांसाठी तब्बल 23,000 कोटींच्या मदतीची घोषणा केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेलाय. नवनियुक्त केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी पत्रकार परिषदेमध्ये या संदर्भातली माहिती सुद्धा दिली. सेकंड वेव्स में हमें जो दिक्कतें हमारे सामने आई, जो समस्याएं हमारे सामने आई, वो भविष्य में हमारे सामने ये स्थिति को हम भविष्य में कैसे निपटे, उसके लिए ये पैकेज 2 लाया गया है. पैकेज 2 में कुल मिला के 23,123 करोड़ रुपीस 23,000 करोड़ रुपीस का एक पैकेज है. ये पैकेज में कुल मिला के केंद्र सरकार और राज्य सरकार दोनों साथ में मिलके उसका इम्प्लीमेंटेशन करेंगे और ये पैसा स्टेट को दिया जाएगा. केंद्र सरकार की ओर से 15,000 करोड़ रुपीस दिया जाएगा और राज्य सरकार 8,000 करोड़ रुपीस निकालेगी. मुंबई देखील कोरोनाचा आलेख चढता उतरता असाच आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 540 नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे. मुंबईमध्ये सध्या लेव्हल 3 चे निर्बंध लागू आहेत. तिसरी लाट थोपवण्यासाठी मुंबई पालिका प्रयत्न करत आहे. राज्यातली कोरोनाची आकडेवारी आपण पाहतो आहोत. मुंबईतली आकडेवारी देखील आपण पाहतो आहोत. मुंबईमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे याबाबत बोलण्यासाठी आपल्या सोबत आपल्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आहेत सध्या. त्यांच्याकडे थेट जाऊया. काय नेमकी सध्याची मुंबईतली कोरोना स्थिती आहे याचा आढावा घेऊया. सुस्मिता, मुंबईमध्ये सध्या कोरोना स्थिती नेमकी काय आहे, लसीकरणाबाबतची नेमकी काय अपडेट आहे? कारण बऱ्याच ठिकाणी लसीचा तुटवडा असल्याचं आपण पाहिलेलं होतं. काही लसीकरण केंद्र बंद देखील होती. त्यात कोरोना रुग्णांची संख्या नेमकी कितपत आहे? सविस्तर सुस्मिता या सगळ्याबद्दल काय सांगता येईल? खरं तर आपण बघितलं की मुंबईसह महाराष्ट्रामध्ये रुग्णसंख्या वाढणं हा चिंतेचा मुद्दा म्हटला गेलेला आहे. लेव्हल 3 चे निर्बंध अनेक ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. खरं तर तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेत तिसऱ्या लाटेच्या हिशोबानं लसीकरण जलद गतीनं होणं अपेक्षित होतं. परंतु आज आपण जर मुंबईतली स्थिती बघितली तर मुंबईतल्या अनेक ठिकाणी लसींचा साठाच पूर्णपणे मिळालेला नाही आहे आणि राज्यात सुद्धा अनेक ठिकाणी अशाच पद्धतीचं चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईच्या उपनगरीय भागांमध्ये सुद्धा लसीकरण पूर्णपणे थांबलेलं आहे.
कालचा एका दिवसाचा आपण आकडा जर बघितला तर साधारणपणे 540 रुग्ण हे कोरोना बाधित असल्याचं मुंबईमध्ये पाहायला मिळालं. 13 व्यक्तींचा याच्यात कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. आणि एकीकडे मॉर्टॅलिटी रेट हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपल्याला पाहायला मिळतो. तिसऱ्या लाटेची संभाव्य शक्यता लक्षात घेत आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याचं काम सध्या राज्य सरकारकडनं आणि मुंबईतल्या पालिकेकडनं केलं जात आहे. आणि त्याचबरोबर आणखीन एक मुद्दा समोर येतोय तो म्हणजे येत्या काळात ही लाट जी आहे, तिसरी लाट, ही लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते का? वेगवेगळे अहवाल त्या निमित्तानं समोर आलेले आहेत. महाराष्ट्र असेल, केरळ असेल, या दोन्ही राज्यांमधल्या एकूणच रुग्णवाढीच्या संख्येमुळे पंतप्रधानांनी सुद्धा चिंता व्यक्त केलेली आहे. केंद्राकडनंही चिंता व्यक्त केली जात आहे. याच्यातच एक महत्त्वाचा मुद्दा येतो, जरी लेवल 3चे निर्बंध असले तरी लोक जी घराबाहेर पडत आहेत त्यांच्याकडनं नियमांचं पालन बऱ्याचदा केलं जात नाही. आणि त्याच्यामुळे कुठेतरी मुंबईमध्ये असेल किंवा मुंबईच्या बाहेर नागपूर, पुणे अशा अनेक शहरांमध्ये सध्या प्रादुर्भाव वाढलेला पाहायला मिळतोय. गेल्या काही दिवसांमध्ये आपण कोल्हापूरचा विचार केला तर 1800च्या आसपास पेशंट एकट्या कोल्हापूरमध्ये पाहायला मिळाले. मालेगावमध्ये काही ठिकाणी 0 पेशंट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. परंतु याचाच अर्थ असा आहे की काही ठिकाणी निर्बंधांचं पालन होत आहे, काही ठिकाणी निर्बंधांचं पालन होत नाही आहे. त्यामुळे कुठेतरी रुग्णसंख्या ही वाढते. एकट्या मुंबईचा विचार केला तर 2.1 ही मॉर्टॅलिटी रेट आपल्याला पाहायला मिळाला आहे. त्यामुळे एकूणच रुग्णसंख्या एकीकडे कमी होते, ICU बेड्स हे वेकंट आहेत असं म्हटलं जात आहे. परंतु मॉर्टॅलिटी रेट काही केल्या कमी होत नाही. याचाच अर्थ असा की जो संभाव्य धोके आहेत ते अजूनही तसेच आहेत. त्यामुळे काळजी घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ब्रेक द चेन असेल किंवा नवीन निर्बंध असतील, याच्यामध्ये कागदोपत्री जरी हे सगळे निर्बंध मांडण्यात आलेले असले तरी त्यांचं पालन होतंय का नाही हे बघणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे लोकांनी या सगळ्या नियमांचं पालन करणं अत्यावश्यक आहे. सुस्मिता, धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल. आपल्या सोबत सध्या डॉक्टर उदय कुलकर्णी आहे, टास्क फोर्सचे सदस्य आहे. त्यांच्याकडनं या संदर्भातल्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. डॉक्टर, आपलं खूप खूप स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये पुन्हा एकदा. आपण पाहतो आहोत ज्या पद्धतीनं प्रयत्न केले जात आहेत रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याचे, कमी करण्याचे, प्रशासकीय पातळीवर तर ते होत आहेत. मात्र या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणं सर्वसामान्य नागरिकांच्या हातात आहे, ते त्यांनीच करणं अपेक्षित आहे. मात्र आता आपण जर बघितलं तर रस्त्यांवर गर्दी वाढतीये, लोक घराबाहेर पडतायत मोठ्या संख्येनं, वाहनांची वर्दळ वाढलेली आहे, ट्रॅफिक जॅमची समस्या अनेक ठिकाणी उद्भवताना आपण पाहतो. त्यामुळे एकीकडे कोरोनाच्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्याचं एक मोठं आव्हान असताना, तिसऱ्या लाटेचा धोका असताना, संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका असताना, अशा पद्धतीनं जर नियम पाळले नाहीत तर कदाचित परिस्थिती आणखी धोक्याची होऊ शकते. डॉक्टर, आपल्याला नेमकं काय वाटतं याबद्दल? आपल्या सर्व दर्शकांना मी काही सूचना जशा सगळीकडून दिल्या जात आहेत त्याच्यात अजून नवीन सूचनांची भर नाही टाकणार आहे. मी फक्त एवढंच सांगेन की आपल्याला सगळ्या ठिकाणी प्रचंड कंटाळा येणं, 1.25 वर्ष मी एवढे सगळे निर्बंध पाळतोय, माझ्याकडनं प्रयत्न करतोय, पण तरी सुद्धा हे सगळं माझ्यावरती अजूनही किती काळ चालणार, असा सगळ्यांचा एक जो दृष्टिकोन आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं कुठेतरी एक मनाला न्यू नॉर्म्स म्हणजे नवीन आयुष्याची ही आपली सुरुवात आहे. जसं आपण पहिल्यांदा 5 डे टेस्ट असायची, मग नंतर मग 1 डे आली आणि आता 2020. प्रत्येक ठिकाणचे नियम बदललेले आहेत, तसे आजचे जगण्याचे नियम बदललेले आहेत. हे ऍक्सेप्ट करणं ही खूप मोठी गरज आहे आणि ती सामाजिक परिवर्तनाची याच्यासाठी गरज आहे. नुसतं त्या ठिकाणी निर्बंध नाही तर माणसांना त्या ठिकाणी याची समजूत घातली गेली पाहिजे. तुम्ही नवीन पद्धतीने व्यवसाय कशा पद्धतीने केले गेले पाहिजेत, वर्क फ्रॉम होम आहे याचा ऍक्सेप्टन्स वाढला पाहिजे. त्याचबरोबरीने लोकांना आज सगळेजण उदरनिर्वाहासाठी बाहेर पडतायत आणि त्यामुळे त्यांना उदरनिर्वाह जास्तीत जास्त घरी राहून सुद्धा कशा पद्धतीने सुरळीत करता येईल या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी विचार व्हायला पाहिजे. सरकारकडून लसीकरणाचा जो वेग आहे तो वाढण्यासाठी आपल्याला आज उपलब्ध लसींचा जो काही अडचणीचा भाग येतोय त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न सरकार स्वतःकडून करतंय. त्याचप्रमाणे तिसऱ्या लाटेच्यासाठी प्रयत्न करतायत. त्यामुळे सगळेजण आपापल्या स्तरावरती जे प्रयत्न करतायत त्यांना सगळ्यांना थोडा संयम आणि त्याचबरोबर इतरांना समजून पुढे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. सहनशक्ती सोडून चालणार नाहीये. आज सगळ्यांची सहनशक्ती सुटल्यासारखी झाली आहे. एका बाजूने सरकारचे सुद्धा, कारण किती लॉकडाऊन केलं तरी सुद्धा त्या ठिकाणी आकडे वाढतायत, किती त्या ठिकाणी सामाजिक निर्बंध घातले तरी पोलीस तरी किती आणणार आहेत, किती प्रमाणात मार्शल्स वाढवणार आहेत. सरकारलाही स्वतःच्या मर्यादा आहेत आणि या पद्धतीने जर चालू असेल तर कुठेतरी प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे
आणि ते आत्मपरीक्षण करून न्यू नॉर्म्सचा विचार करून स्वतःमध्ये बदल करायला प्रत्येकानेच, सरकारने सुद्धा निर्बंध टाकून सगळ्या गोष्टी होतात असं नाहीये, तर सरकारने थोडंसं लोकांना भावनात्मक आवाहन करायच्या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे. आम्ही आमच्याकडून टास्क फोर्सच्या थ्रू या पद्धतीने की स्वतःचं शरीर आहे त्याच्यावरती लक्ष द्या, स्वतःला जास्त मजबूत करण्यासाठी, प्रतिकार शक्ती वाढवायच्यासाठी प्रयत्न करा. हे सगळे प्रयत्न आम्ही आमच्या स्तरावरती करतोच आहे, पण याच्यात प्रत्येकाच्या सहभागाची आणि मनापासून सहभागाची, केवळ त्याच्यावरती कायदा आणला म्हणजे त्या ठिकाणी लॉकडाऊन होतं आणि त्याच्यानंतर लोक घरी बसतात असं न असता आज दुर्दैवाने असं झालंय की मी बाहेर पडलो तर दंड होईल म्हणून मी घरात बसणार आहे, पण त्याच्यापेक्षा मी घरात बसण्याची गरज आहे हे मला आतमध्ये समजावणं हे जास्त गरजेचं आहे. केवळ त्या ठिकाणी माझ्यावरती कोणतरी जबरदस्ती करतोय म्हणून मी लॉकडाऊन पाळणार आहे, कोणीतरी त्या ठिकाणी त्याच्यातनं पळवाटा शोधणार आहे, असं जर झालं तर हा लॉकडाऊन कधीच यशस्वी होऊ शकत नाही. मनापासून हे मी माझ्या समाजासाठी, माझ्या स्वतःच्या घरातल्या लोकांच्या काळजीसाठी करतोय, हे जोपर्यंत मानसिक परिवर्तन आपण करू शकत नाही आणि त्यासाठी सगळ्या स्तरावरती प्रयत्न पाहिजे. सामाजिक संस्थांपासून सरकार तर प्रयत्न करतच आहे, मी सरकारमध्ये काय प्रयत्न चालले ते सांगायची वेगळी गरज नाहीये. प्रत्येक केंद्र असू दे तर शासन असू दे, प्रत्येक जण प्रयत्न करतोय, पण त्याच्याबरोबर मानसिकता बदलण्यासाठी, आणि ही मानसिकता एका दिवसात बदलत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मानसिकता बदलण्यासाठी आपल्याला एका अजूनही झटका त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय, म्हणजे कॅरेट आणि स्टिक या दोन गोष्टी घेऊन जायला पाहिजे. आपल्याकडे कॅरेट कदाचित कमी पडतंय, स्टिक ही जास्त प्रमाणात वापरावी लागते, ते आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. थोडे आणखीन जास्त गाजरांची गरज आहे. डॉक्टर, आणखीन एक महत्वाचा मुद्दा, आपण न्यू नॉर्म्स बद्दल बोललात. या न्यू नॉर्म्सना अंगवळणी पडून घेण्यासाठी म्हणून थोडा वेळ लागणार आहे आणि प्रत्येकाला आपली जबाबदारी निश्चितपणे कळते. लोक जे घराबाहेर पडतात त्यापैकी बहुसंख्य लोक हे उदरनिर्वाहासाठी नाईलाजानं घराबाहेर पडतात, त्यामुळे त्यांची अडचण समजून आपण सगळेच घेतो. दुसरीकडे आपण जर बघितलं तर असेही काही लोक आहेत की जे पर्यटनासाठी म्हणून पर्यटन स्थळांवर गर्दी करतायत. विकेंडला होणारी गर्दी आपण पाहतो, कशा पद्धतीनं लोक अनेक पर्यटन स्थळांवर जाऊन गर्दी करतानाची दृश्य आपण पाहिली असतील सगळ्यांनीच. या सगळ्या गोष्टींविषयी कुठेतरी सजगता असणं, कुठेतरी जबाबदारीचं भान ठेवून वागणं, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं वाटतं आणि याबद्दल देखील सातत्यानं आवाहन केलं जातं. माध्यम म्हणून आम्ही देखील हे आवाहन करत असतो, प्रशासकीय पातळीवर देखील हे आवाहन होत असतं, पण तरी देखील कुठेतरी बेफिकिरी अजूनही दिसतेय. डॉक्टर, त्याबद्दल नेमकं काय सांगाल? मुळात पर्यटन स्थळ किंवा या ठिकाणी जे अट्रॅक्शन निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत त्याच्यासाठीचे जे काही पब्लिकेशन्स याच्यावरती थोडेसे निर्बंध आणण्याची आज गरज आहे. थोडंसं तिथल्या जे कोणी प्रत्येकाचाच व्यवसाय आहे त्या ठिकाणी, पर्यटन स्थळांवरती असणारी हॉटेल्स आहेत त्यांचाही व्यवसाय त्या ठिकाणी त्यांना सांभाळण्यासाठी प्रयत्न, पण त्यांनी थोडंसं जर समजा संयम आणि काही इतर मार्ग जर समजा त्या ठिकाणी काढायचा प्रयत्न केला, प्रत्येकाला थोडंसं प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. कुठेतरी बँका आणि यांना असं इन्व्हॉल्व्ह करून द्या. आज मोरॅटोरियम किंवा इतर पद्धतीने जे काही प्रोत्साहनपर गोष्टी दिल्या जात आहेत, थोड्याशा सवलती दिल्या जात आहेत. काही देशांमध्ये तर त्यांनी त्या ठिकाणी या सगळ्यांची एम्प्लॉयमेंट गॅरंटी दिलेली आहे, काही ठिकाणी प्रत्यक्ष पैसे दिलेले आहेत. आपल्या सरकारला कदाचित तसे पैसे देणं शक्य नाही, पण सवलती देणं थोड्याफार प्रमाणात शक्य होऊ शकतं. थोड्याफार प्रमाणात या गोष्टी, कारण थर्ड वेव्ह आहे ती आतापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने येणार आहे. ही आत्ताची सेकंड वेव्हची आपण म्हणू शकतो की काही लाटा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, जे काही आज 10,000-1,000च्या आसपास नंबर खालतीवरती होताना महाराष्ट्रात दिसत आहेत. त्याच्या बरोबरीने तिसऱ्या वेव्ह मध्ये ही एवढी सहज नसणार आहे. तिसरी वेव्ह ही तुम्हाला पाण्यातूनही येऊ शकते आणि त्यावेळी तुमचे RT-PCR पासून आत्ताचे जे काही नियम आहेत या सगळ्यांच्या पेक्षा फार वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागणार आहे. त्यावेळी आकडे जे आहेत तेही कदाचित याच्यापेक्षा प्रचंड वाढू शकतील आणि त्याच्यासाठी सरकार चिंताग्रस्त आहे. आम्ही सगळेजण त्यासाठी प्रयत्न करतोय. त्यावेळी जर आत्ताच्या सेकंड वेव्ह मध्ये जर समजा आपण संयम आणि या गोष्टींच्या दृष्टीने मानसिक परिवर्तन केलं नाही तर ही तिसरी लाट अजूनही भयंकर येण्याची शक्यता आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे आणि त्यामुळे थोडंसं प्रत्येकानेच पाऊल जरा दोन पुढच्या दृष्टीने विचार करून, आपल्या लहान मुलांच्या बाबतीत आपल्या चिमुकल्यांचा विचार करून सुद्धा आपल्याला याच्यामध्ये विचार जास्त आणखीन स्ट्रॉंग करायला पाहिजे की मला जितकं जमेल तेवढं मी बाहेर पडलो तर मी सगळे सामाजिक भान ठेवून बाहेर पडणार आहे, जमेल तेवढा मी घरी राहणार आहे. अगदी ज्यांना व्यवसाय करायला शक्य आहे त्यांनी, आज तुम्ही बघताय की जवळपासची किराण्याची दुकानं असू देत नाही तर छोटी छोटी दुकानदार आहोत, त्यांच्या सगळ्यांच्यावरती परिणाम होतोय. कारण 4 नंतर त्यांना दुकानं बंद ठेवायची आणि त्यावेळी तुम्ही जास्तीत जास्त मोठमोठ्या कंपन्यांची किंवा जी आपण वेगवेगळ्या प्रकारची
कुरिअर सर्व्हिसेसच्या थ्रू काही गोष्टी मागवतो, तर या छोट्या छोट्या दुकानदारांचा विचार करून जर समजा आपण 4च्या आतपर्यंत जाऊन त्यांच्याकडनं काही खरेदी केली तर लोकल इकॉनॉमीचा त्या ठिकाणी सगळ्यांनीच एकत्रितपणे यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. डॉक्टर, तुम्ही असेच आमच्या सोबत राहा. मी पुन्हा एकदा आपल्याकडे येणारे काही आणखी प्रश्न आहेत ते देखील विचारायचे आहेत. आपण मुंबईमधला आढावा घेतला कोरोना स्थितीचा, मात्र विदर्भातला आढावा आता आपण घेऊया. विदर्भात गेल्या 24 तासात 134 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर 3 रुग्णांचा मृत्यू झालाय. आणि काल विदर्भात सर्वाधिक 26 रुग्ण हे अमरावतीत आढळलेत आणि नागपूरमध्ये 20 रुग्णांची नोंद झालेली आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये तुलनेनं हा धोका वाढतोय की काय अशी सध्या शक्यता, अशी भीती सध्या व्यक्त होतीये. आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. तुषार, विदर्भातली स्थिती, कोरोनाबद्दलची आकडेवारी नेमकी काय आहे हे आपण पाहिलं, मात्र कुठेतरी रुग्णसंख्या हळूहळू कमी होतीये असं सध्या तरी दिसतंय. रुग्णसंख्या वाढू देऊ नये ही जबाबदारी सगळ्यांचीच असणार आहे. तुषार, त्याबद्दल नेमकं काय सांगताय? अजिंक्य, जर का बघायचं झालं तर जे 24 तासातले आकडे आपण विदर्भातले बघितले त्यावरनं एक गोष्ट स्पष्ट आहे की सध्या तरी विदर्भामध्ये कोरोना हा पूर्णपणे नियंत्रणामध्ये आहे. जर का तुम्ही 24 एप्रिल एकट्या नागपूरचा जर का आकडा बघितला तेव्हा 7,999 लोकांना कोरोनाची लागण झाली होती. या तुलनेने कालचा आकडा हा अत्यंत नियंत्रणामध्ये दिसतो. मात्र जागतिक स्तरावर ज्या प्रकारे कोरोनाचा संक्रमण झालं किंवा जो पसरला, त्यामुळे जागतिक स्तरावर देखील काय परिस्थिती आहे याचा निश्चितच विचार करणं गरजेचं आहे. कारण की हापकिन्स विद्यापीठाने जे एक संशोधन केलं त्या संशोधनामध्ये हे गोष्ट पुढे आली की 1982 नंतर युद्धामध्ये जितके लोक मेले नाही त्यापेक्षा जास्त लोक कोरोनामुळे मागच्या 1.5 वर्षामध्ये मेले. कारण की जगामध्ये साधारण 40 लाख लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झालाय. एकट्या भारतामध्ये हा आकडा 4 लाखाच्या वर आहे. त्यामुळे निश्चितच जगामध्ये ज्या प्रकारे चीनमधनं संक्रमण पसरलं वेगाने, त्याच प्रकारे आता जर आपण बघितलं तर ऑस्ट्रेलिया असेल, युरोप असेल किंवा इतकंच नाही तर इस्रायलमध्ये देखील कोरोनाचे आकडे वाढताना दिसत आहेत. त्यामुळे तिसरी लाट भारतात यायला वेळ लागणार नाही, आताच आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे महत्त्वाचा विषय आहे की आकडे जरी नियंत्रणामध्ये दिसत असले तरी अजून धोका टळलेला नाही. आणि महत्त्वाचा विषय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या 10 राज्याबद्दल चिंता व्यक्त केली त्यामध्ये 2 राज्य हे आणखी प्रमुख आहे. यामध्ये जर का तुम्ही केरळ आणि महाराष्ट्राचा जर का विचार करायचा झालं तर रोज देशामध्ये जे आकडे निघतात त्यातले 50% आकडे हे एकट्या महाराष्ट्र आणि केरळ या 2 राज्यांमधून येतात. त्यामुळे इतर जे उर्वरित 8 राज्य हे खूप छोटे आहेत. त्यांच्यामध्ये संक्रमण दर जरी जास्त असला तरी त्यांचा आकडा प्रचंड छोटा आहे. मात्र त्या तुलनेने महाराष्ट्र आणि केरळ हे मोठे राज्य आहे. त्यामुळे येथे संक्रमण दर जरी कमी दिसत असला तरी येणारे आकडे हे खूप मोठे आहे आणि देशाच्या एकूण नवीन कोरोना रुग्णांमध्ये त्यांचा 50%चा वाटा आहे. त्यामुळे निश्चितच महाराष्ट्राने अजूनही धोका टळलेला नाही हे समजायला पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट की लोकांची जी वागणूक किंवा वर्तणूक यामध्ये त्यांनी नियंत्रण ठेवायला पाहिजे. विदर्भाचा किंवा नागपूरचा विचार करायचा झाला तर सध्या नागपूरमध्ये जो कोरोनाच्या लसीकरणाची जी मोहीम आहे ती अत्यंत संत गतीने सुरू आहे. आठवड्यात 2 ते 3 दिवस फक्त कोरोनाच्या लसीकरणाची ही मोहीम सुरू असते. आज देखील आणि हाच लसीकरणाचा वेग खरं तर वाढवण्याची गरज आहे तुषार, जेणेकरून परिस्थिती नियंत्रणात आणण्यामध्ये मदत मिळू शकेल. याचबद्दल पुन्हा एकदा मी डॉक्टर उदय कुलकर्णी यांच्याकडे जाणार आहे. डॉक्टर, लसीकरणाचा वेग आणि विस्तार तर वाढवण्याचा आपण म्हणतो आहोत, पण लसींच्या उपलब्धतेबाबत सध्या जबरदस्त चर्चा आहे. अनेक ठिकाणी लसींच्या अनुपलब्धतेमुळे लसीकरण ठप्प पडलेलं आहे, केंद्र बंद आहेत. या अशा परिस्थितीमध्ये सरकारकडनं प्रयत्न तर होत आहेत, मात्र लसीकरणाचा जर वेग वाढवायचा असेल, परिस्थिती जर नियंत्रणात आणायची असेल आणि संभाव्य 3ऱ्या लाटेचा धोका जर टाळायचा असेल तर लसीकरण तर होणं गरजेचं आहे आणि वेग आणि विस्तार वाढवण्यासकट होणं गरजेचं आहे. सध्या तशी परिस्थिती दिसत नाहीये. डॉक्टर, काय केलं गेलं पाहिजे असं वाटतं? मुळात लक्षात घ्या की या ठिकाणी राजकारणी असू देत किंवा आपली सगळी सामान्य जनता असू दे, या दोघांच्याही बाबतीत निर्णय आणि त्याच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी दोघेही अतिशय उत्साही आहेत. म्हणजे या ठिकाणी राजकारणी बघितलं तर ज्या क्षणी लस उपलब्ध होते त्या क्षणी त्या भागातले नेते आहेत ते आपल्या सगळ्या जेवढे जमतील तेवढ्या लोकांना देण्यासाठी पुढे येतात आणि त्यांना प्रयत्न करतायत. पण मध्ये थोडासा जो प्रशासकीय भाग आहे ज्याला आपण ब्युरोक्रेसी म्हणतो, तर त्या ठिकाणचे निर्णय आणि त्या ठिकाणी गोष्टी होण्यासाठी जे पूर्वीचे काही हजार म्हणजे आपण म्हणू शेकडो वर्षापूर्वीचे जे काही त्या ठिकाणचे नियम आहेत ते सगळे पूर्ण करून त्या गोष्टी होईपर्यंत जो वेळ जातोय तो दुर्दैवाने कोरोनाचा पॅन्डेमिक ऍक्ट सगळ्यांना लागू झालेला आहे. त्याप्रमाणे प्रत्येक जण त्या गतीने काम करायचा प्रयत्न करतोय. पण काही गोष्टी आहेत या प्रशासकीय लेवलवरती थोडंसं जर समजा त्यांनीही लोकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून जर समजा घाई केली, उदाहरणार्थ झालं तर 7 जूनला ज्यावेळी आपल्या इथे प्रायव्हेट
सगळ्या हॉस्पिटल्सना लस देण्यासाठी ज्यावेळी त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेत नियम, तर त्या नियमांमधले बदल सुसूत्रता जर समजा असती तर आपल्याला 15 जून पासून सगळ्या प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये या लसीचा उपलब्धता वाढली असती. पण दुर्दैवाने आजपर्यंत ही लस प्रायव्हेट हॉस्पिटल्स पर्यंत पोहोचू शकली नाहीये, कारण त्या ठिकाणचे नियमांचा आणि या प्रशासकीय जी काही त्या ठिकाणी थोडीशी तत्परता पाहिजे ती जर आली तर मला असं वाटतं याच्यात पटकन बदल होतील. आमच्या संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र आणि त्याचप्रमाणे राजकारण जे आहेत, राजकीय क्षेत्र आहेत, हे सगळेजण याच्यासाठी प्रयत्नशील आहेत. पण या सगळ्यांची अगतिकता जी आहे ती प्रशासकीय नियमांमध्ये थोडासा बदल झाला तर कदाचित त्याच्यामध्ये फरक पडू शकेल आणि ही लस लवकर उपलब्ध होऊ शकेल. उपलब्ध झाल्यानंतर देण्यासाठी जी मानवी आपण म्हणतो की पॉवर, म्हणजे ज्याला आपण स्टाफ आणि या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या तयार ठेवलेल्या आहेत. प्रायव्हेट हॉस्पिटल्स ठाणं किंवा मुंबई सारख्या ठिकाणी जवळजवळ 500 ते 700 प्रायव्हेट हॉस्पिटल्सना आज परमिशन मिळालेले आहेत. त्या सगळ्यांच्याकडून जर समजा झालं तर 2 महिन्यात मुंबई, ठाणा आणि महानगरांमधलं लसीकरण हे पूर्ण करण्याची क्षमता आज आपल्याकडे आहे. बरोबर. फक्त आमची अपेक्षा आहे की लवकरात लवकर ही लस मिळायला पाहिजे आणि या बाबतीत तुमच्याच सारखं आमचंही मत आहे की लस सगळ्यांना मिळाली तर एका बाजूनी हर्ड इम्युनिटी. डॉक्टर, खरं तर अनेक लोक सध्या स्वतःहून लसीकरण केंद्रांवर जाऊन चौकशी करतायत. लस नेमकी केव्हा उपलब्ध होईल याबद्दलची सातत्यानं चौकशी केली जाते आणि त्याबद्दलच्या बातम्या आम्ही सातत्यानं दाखवत असतो. आणि आपण ज्या पद्धतीनं आवाहन केलंय त्या पद्धतीनं जी तिसरी संभाव्य लाट आपण म्हणतो ती जर रोखायची असेल तर आत्तापासूनच आपल्याला जबाबदारीनं वागणं गरजेचं आहे. डॉक्टर, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि या महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल आपलं मत व्यक्त केलं त्याबद्दल. एक ब्रेक आपण घेऊया. बघत रहा न्यूज 18 लोकमत.